तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती। मंत्री गिरीश महाजनांची माहिती। तर वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून सुद्धा वापरला जाणार होता। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्याने देणार। साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडेतत्वावर घेण्याचे निश्चित। तर अंतिम हा आदेश केल्यानंतर जागा मालकांशी भाडेपट्टी करारनामा केला जाणार। नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसेचं आंदोलन। शालिनी ठाकरे, सायली संजीव आणि अमेय खोपकरांच्या नेतृत्वात आंदोलन। तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा राज्य सरकारचा घाट। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या मुंबई हैदराबाद महामार्गावरील कोरेगाव पुलाची दुरावस्था। पूल दुरुस्तीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांचं पाण्यात बसून आंदोलन। तर गेली 8 महिन्यांपासून पुलाखाली पाणी साठत असल्याचाही आरोप। सोलापूरच्या माढामध्ये प्रहार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात रक्तदान करून अनोखं आंदोलन। केवळ जामगाव या रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे निषेधार्थ आंदोलन। नांदेडमध्ये शिक्षक दारू पिऊन शाळेत आल्याचा प्रकार। शाळेत शिक्षकाकडून गोंधळ। शेकापूर जिल्हा परिषद शाळेतला हा व्हिडिओ व्हायरल। शिक्षकाला निलंबित करण्याची पालकांची मागणी। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करा। स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी। शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचेही आरोप असून त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा स्वराज्य सेनेचा आरोप। शिंदे सेना आणि काँग्रेस युती काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं निलंबन पत्र बनावट। युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे यांची पत्राद्वारे माहिती। बनावट पत्र प्रकरणी चौकशी नेमली। दरम्यान आता ही समिती याची चौकशी करणार। धाराशिव नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेबरोबरच काँग्रेसनं केली होती युती। निलंग्यात काँग्रेस आणि भाजपचं बॅनर फाडल्याचं समोर। नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात लावलं होतं बॅनर। अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकरांचे बॅनरवरील फोटो फाडले। बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता। सतीशचंद्र रोठे यांची निवडणूक प्रक्रियेविरोधात हायकोर्टात याचिका। या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करण्याची सुद्धा मागणी। चंद्रपूर शहर महापालिकेच्या मतदार यादीतनं 7807 दुबार मतदारांची नावं वगळणार। महापालिकेच्या मतदार यादीवर 760 जणांचा आक्षेप। अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला जाहीर होणार। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा बंदोबस्त। 18 पोलीस अंमलदार आणि 3 होमगार्डची स्ट्रॉंग रूमला सुरक्षा। भंडाऱ्याच्या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी। जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा पुन्हा वाढवली। मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांची मोठी गर्दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी दादरमध्ये एकवटले। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येवल्याच्या विंचूर चौफुली या ठिकाणी अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला समीर भुजबळ, शेफाली भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाईक रॅली आणि इतर काही कार्यक्रमांचं आयोजन। दरम्यान रॅलीमध्ये काँग्रेस नेते यशोमती ठाकूर सुद्धा सहभागी। मुक्ताईनगरच्या धामणदे या बेलखेड शिवारात बोगस बियाण्यांमुळे पिकं उगवलीच नाहीत। TV9 मराठीच्या बातमीनंतर कृषी विभागानं पंचनामे करून पिकांचे नमुने तपासणीसाठी नेले। शेतकऱ्यांना यामुळे दिलासा। पुण्याच्या शिरूरमधील पाबळ, कान्हार, मेसाई या गावामध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली। विहिरी, नाले कोरडे पडल्यामुळे कांदा, ज्वारी आणि इतर पिकं पाण्याअभावी वाळण्यास सुरुवात। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये भात कापणीची कामं आता अंतिम टप्प्यात। आधुनिक यंत्राच्या साह्यानं भात कापणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर। वाशिम जिल्ह्यामध्येही यंदाच्या रब्बी हंगामात चिया पिकाची पेरणी विक्रमी वाढली। यंदा 12,000 हेक्टर क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी। चिया पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून संकट। गुजरातनं आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला। कोकणातील आंबा बागायतदारांची यामुळे चिंता वाढली। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये हा अर्ज। पुण्यामध्ये एसीबीची मोठी कारवाई। 8 कोटी रुपये लाच मागणाऱ्या 2 जणांना रंगेहात अटक। जमिनीच्या कामावरून लाच मागितल्याचाही प्रकार समोर। भिवंडी बायपास रोडवर ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाण्याची नासाडी। जलवाहिनी जमिनीखाली फुटल्यामुळे दुरुस्ती करताना मोठ्या अडचणी। बारामतीमधील एमआयडीसीमध्ये ट्रकच्या बॅटरी चोरीची घटना। पोलिसांकडून मुद्देमालासह आरोपीला अटक। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा उलगडा।
वाशिमच्या कारंजा पोलिसांकडून नकली नोटा प्रकरणामध्ये कारवाई 69 बनावट 500 रुपयांच्या नोटांसह एकाला या प्रकरणी अटक तर कारवाईमध्ये 2 मोबाईल जप्त पोलिसांकडून पुढील तपासणी सुरू अकोल्यामध्ये 13 वर्षीय मुलीची आत्महत्या शाळेतील मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप जुने शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल जळगावच्या जामोदमध्ये 3 अल्पवयीन मुली बेपत्ता तर तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची माहिती मुलींच्या शोधासाठी पोलिसांकडून 6 पथकही स्थापन पुण्याच्या यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे हे 2 दिवसांपासून बेपत्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचा आरोप करत पोलीस कर्मचारी बेपत्ता मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याचा बेपत्ता निखिल रणदिवे यांचा आरोप दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट टाकत जीवाचं बरं वाईट करून घेण्याचाही इशारा जळगाव जामोद बस स्थानकातनं 3 अल्पवयीन मुली बेपत्ता अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांकडून शोध सुरू मुली बेपत्ता झाल्यानंतर परिसरात खळबळ कोल्हापूरच्या उजळाईवाडीजवळ शाळकरी मुलाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू दुर्घटनेनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त मराठवाडा विद्यापीठासोबत मॅनेजमेंट रिसर्च सेंटरची संलग्नता नाही संलग्नता नसताना विद्यार्थ्यांना एमसीएला प्रवेश संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांची 1,10,000ची फसवणूक तर हॉल तिकीट न मिळाल्यामुळे ही बाब उघडकीस गुन्हा दाखल होतात संस्था चालक फरार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये नाशिक विभागाचे माजी उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण फरार या प्रकरणामध्ये शिक्षण विभागातील किमान 5 ते 7 उपसंचालकांना अटक होण्याची शक्यता बीड जिल्हा परिषदेकडून 14 शिक्षकांचं निलंबन यूडीआयडी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे शिक्षकांवर निलंबनाची कारवाई दिव्यांग कल्याण विभागाकडून प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश सोलापूरच्या कुर्डुवाडीमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अभियंता कार्यालयाला कुलूप तर कार्यालय लवकर बंद करून निरीक्षक मंदिरामध्ये दर्शनाला गेल्या अशी माहिती समोर दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयीन वेळेमध्ये दांडी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारा जेट्टीचा काही भाग धोकादायक जेट्टीचा काही भाग पोकळ तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात बीड ते वडवणी रेल्वे मार्गावर इंजिनची चाचणी इंजिन चाचणीनंतर आता पुढील 2 दिवस स्पीड रेल्वे चालवण्यात येणार रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन